महाराष्ट्रातील 3-3.5 लाख विद्यार्थ्यांपैकी तुझा 169वा रँक आला होता. प्रत्येक घरामध्ये 1-2 इंजिनियर आहेत, तो पण जॉब. COEP निवडण्याऐवजी तू ICT का निवडली? सुरुवातीपासून माझं ड्रीम कॉलेज पण COEPच होतं. म्हणजे एक पुस्तक तू 3 वेळा केलं होतं. 3-4 तरी असे क्वेश्चन होते जे जसे तसे पडले होते. जेईचा रिझल्ट न येण्यापाठीमागं हे एक कारण असू शकते काय? 20.3 लाखाचं पर ॲन्युअल पॅकेज लागून गेलं. नमस्कार, मी अभिजित खांडेकर, फाउंडर डायरेक्टर मास्टर्स गुरुकुलम वयोडे कोल्हापूर. मास्टर्स गुरुकुलम ही एक निवासी अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये JEE, नीट, NDA आणि CET हे कोर्सेस रन केले जातात. त्याचबरोबर 8वी ते 10वी फाउंडेशन हे घेतले जाते. सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची गरज किंवा आवश्यकता तर जाणवते, परंतु हे जे वातावरण आहे या वातावरणामुळं किंवा जे डिस्ट्रॅक्शन होत आहे त्याच्यामुळं अभ्यासामध्ये मुलं कमी दिसत आहेत. गुरुकुलम ही आयडिया अशी आहे की याच्यामध्ये आपण 3 गोष्टी देऊ करतो की पहिली, विद्यार्थ्यांना सुयोग्य वातावरण देणं की जेणेकरून त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे व्हावा. दुसरं, शिक्षकांची उपलब्धता की शिक्षक विद्यार्थ्यासाठी अवेलेबल असतील. आणि तिसरं, विद्यार्थ्यामध्ये लर्निंगची प्रोसेस बिल्ड करणं, म्हणजे लर्निंग करणं कसं असायला पाहिजे ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं. तर गेले 10 वर्षापासून आम्ही या प्रोसेसमध्ये आहोत आणि गुरुकुलम ही आयडिया अनेक प्रयोगानंतर तयार झालेली आहे. आणि आता जो 2024चा रिझल्ट लागला, त्या 24च्या रिझल्टमध्ये आम्हाला याचं एक उदाहरण म्हणजे एक रिअल एक्झाम्पल आम्हाला पाहायला मिळालं. ते म्हणजे उमेश पवार याच्या काय म्हणूया त्याला, उमेश पवार याच्या रूपात. तर उमेश पवार हा 2024ला त्याला 99.94% CETला मार्क्स पडले की ज्याच्यामध्ये तिच्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा परफॉर्मन्स अगदी एक्स्ट्रॉर्डिनरी होता की 99.99% म्हणजे जर मार्क्सच्या रूपात सांगायचं झालं तर त्याला 50 पैकी 48 मार्क्स पडलेले आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयामध्ये. तर आपण त्याच्याशी चर्चा करूया. हाय उमेश. हाय सर. तर एकंदरीत वैवड्यापासून म्हणजे वैवडे कोल्हापूर पासून तर मुंबई या मेट्रो सिटी पर्यंतचा जो तुझा प्रवास आहे तो आम्हाला सर्वांनाच आश्चर्यकारक आहे. कारण की आम्ही तुला 8वी पासून पाहतो ह्या सगळ्यामध्ये. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून, ग्रामीण भागातून मुंबई सारख्या सिटीमध्ये की ज्याच्यामध्ये रघुनाथ माशेलकर असतील किंवा मुकेश अंबानी असतील, ह्या लोकांनी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये तू सध्या शिकत आहेस. तर सगळ्यात पहिला तुझ्या या एकंदरीत जर्नी बद्दल आम्हाला सांगशील की कशा प्रकारे तू ह्या जर्नीमध्ये म्हणजे 10वी नंतर आणि आतापर्यंत ह्या जर्नी बद्दल तू थोडक्यात आम्हाला सांगावस. तर सर, सुरुवातीचं म्हणजे मी थोडासा कन्फ्यूज होतो की कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. मग मी एका ठिकाणी गेलो होतो तर तिथे त्यांनी CET, JEEचे ऐवजी बाकीच्या एक्झाम ज्या असतात त्याबद्दल माहिती देत होते. ओके. तर त्यातून मला एक आयडिया मिळाली की आपण 11वी-12वी कॉमर्स करूयात आणि जिपमेट नावाची एक एक्झाम असते ज्यातून ती देऊन IIMमध्ये ॲडमिशन घेता येतं. हे मी ठरवलं होतं, पण हे ठरवताना मला माझ्या आतील क्षमतांबद्दल इतकी समज नव्हती. पण तुम्ही 8वी, 9वी, 10वी पासून मला बघत आलाय, माझ्यातील क्षमता तुम्हासनी माहिती आहे. मग आणि तसंच आमच्या घरात आई-वडिलांचं एवढं शिक्षण झालेलं नव्हतं आणि रिलेटिव्समध्ये सायन्स फील्डचं कोणीच नव्हतं. आणि आता सध्याच्या परिस्थितीला आपण बघतोय की प्रत्येक घरामध्ये 1-2 इंजिनियर आहेत, तो पण जॉबलेस. ओके. म्हणून जरा सायन्सकडे माझं निगेटिव्हच होतं. पण तुम्ही जो घेतला होता 10वी नंतर पुढे काय, हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम, त्यावेळी मी आलो नव्हतो. मग नंतर तुम्ही बोलवला होता. तो मला आणि आईला बोलवला. मग तुम्ही सायन्सबद्दल माहिती दिली आणि परत इंजिनिअरिंगबद्दल काय असते, त्यातून पुढून अपॉर्च्युनिटीज काय आहे, याबद्दल माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर मी थोडा विचार केला आणि मग JEE आणि CET अभ्यास तयारी करायला करायला सुरू केली. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुझ्यामध्ये सायन्स बद्दल एकंदरीत निगेटिव्हिटी होती की सायन्स घ्यावं का नाही घ्यावं, कारण की प्रत्येक घरोघरी इंजिनियर दिसत आहेत आणि जॉब तर कुणाला नाही आहे. इथून तुझा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे त्यामुळंच तू CA करण्याचा विचार तुझ्यामध्ये येत होता. ओके. तर सायन्स घेण्याचा ज्यावेळी तुझा निर्णय झाला त्यानंतर तू काय सुरू केलास, म्हणजे अभ्यास करण्याची प्रक्रिया तुझी कशी होती किंवा दिवसभराचं तुझं शेड्यूल कसं होतं? म्हणजे 99.94% हे मार्क आणणं
म्हणजे जवळपास मला वाटते तुझ्या 2024च्या बॅचला 3 लाख ते 3.5 लाख विद्यार्थी बसले असतील. या 3.5 लाख विद्यार्थ्यांपैकी तुझा 169वा रँक आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हां. तर 169वा रँक येणं इतकं सोपी गोष्ट नाही. तर तुझा एकंदरीत स्टडीचा प्लॅन कसा होता? तर सुरुवातीला तर मी आधी म्हणायची तयारी केली, की आता आपण हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे नवीन विषय होते. ते शिकायसाठी पहिला म्हणायची तयारी करावी लागली. नंतर मग 11वी सुरू झाली. 7:30 ते 10:30 आधी 3 लेक्चर व्हायचे 1 तासाचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे बोर्ड आणि CETचे. त्यानंतर मग 11 ते 1:30 जेईचे 2 लेक्चर व्हायचे. त्यामध्ये PYQ आणि एक्स्ट्रा टॉपिक शिकवले जायचे. म्हणजे जे बोर्डला नाही आहेत नाही ते ते. JEE घेतले जायचे. हां. त्यानंतर मग 1:30ला सुटल्यानंतर मी घरी 2:30 पर्यंत पोहोचायचो आणि मग 4 ते 5 मी आमच्या गावाजवळील एका मंदिरापाशी फिरायला जायचो. तिथे मी जाऊन शांतपणे 15 मिनिटं बसायचो, ध्यान करायचो. तिथे गेल्यानंतर माझं एकदम मन प्रसन्न व्हायचं आणि माझं सोल एकदम रिचार्ज झाल्यागत व्हायचं. तिकडून आल्यावर मग मी 6 वाजता अभ्यासला बसायचो. मग 6 वाजल्यापासून मी 3-3.5 तास अभ्यास रोजचा रोज करत होतो. म्हणजे रोज जे शिकवलंय त्यातील त्याची पहिला रिव्हिजन आणि मग त्याच्यावरील टेक्स्टबुकमधले पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. ते केल्यानंतर मग CETचे PYQ करायचो. म्हणजे 3-3.5 तासाचा अभ्यास हा तुझा डेली रुटीनमध्ये असायचा. हां. म्हणजे 3-3.5 तास जे काही रोज व्हायचं ते तू परत घरी येऊन करायचंस. तर माझा असं विचारणं आहे तुला, की जे लेक्चर्स 5-6 तास व्हायचे, त्याच्यामध्ये तुझा अटेन्शन स्पॅन किती असायचा? म्हणजे तुला किती घरी आल्यानंतर तेच परत रिवाइज करायला लागायचं, काय ती कन्सेप्ट समजून घेऊन तू नवीन गोष्टी म्हणजे नवीन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वेळ देत होतास? तिथं लेक्चर वेळेस माझं भरपूर तर असं 80-90% व्हायचं. आल्यानंतर फक्त एकदा रिवाईज करायचा कंटेंट काय आहे. त्यामुळं ते पूर्णपणे माइंडमध्ये बसलं जातं. ते बसल्यानंतर त्यावेळेला पहिले क्लासिकल लेव्हलचे क्वेश्चन सोडवायचो जे ईझी, मॉडरेट लेव्हलचे असतात आणि मग एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी थोडी PYQ आणि वेगवेगळ्या पब्लिकेशनचे पुस्तक सोडवायचो. ओके. तर म्हणजे मी आतापर्यंत 10 वर्ष तर शिकवतोय. तर ह्या 4 तासाच्या अभ्यासामध्ये तर 99.94% इतका रिझल्ट आणणं हे मला सोपं वाटत नाही. तर 99.94% आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये 50 पैकी 48 मार्क पडणं म्हणजे ही फार मोठी ॲक्युरसी आहे. तर ही ॲक्युरसी येण्यासाठी हे 4 तास तुला सफिशियंट झाले काय? काय की अजून तू काही वेगळ्या प्रकारे अभ्यासाची स्ट्रॅटेजी करत होतास? फिजिक्ससाठी शैलेश सर जे घेत होते, त्यांनी पहिला क्वेश्चन सोडवायची पहिला मेथड शिकवली. की पहिला गिव्हन डाटा काय आहे? टू फाइंड काय आहे? काय आपल्याला ओळखायचं आहे? आणि मग कन्सेप्ट कोणती लागणार आहे? याचा पहिला विचार करायचा. सुरुवातीला कोणताही क्वेश्चन सोडवायला 5-10 मिनिटं लागणार, लागू देत. ओके. पण जसं आपण पुढे जाऊ तसं टाईम आपल्याला कमी करायचा आहे. एक क्वेश्चन सोडवण्यात. पण जो हा मेन मुद्दा आहे, की क्वेश्चन समजून घेऊन तो सोडवायचा कसा? हा मेन मुद्दा जर क्लिअर झाला, तर टाईम आपल्याला प्रॅक्टिसनुसार कमी करता येतो. आणि केमिस्ट्रीसाठी मी सर शिकवताना नोट्स काढायचोच. आणि त्यासाठी माइंड मॅप्स, फ्लो चार्ट्स, हे शॉर्ट नोट्स या महत्त्वाच्या आहेत. आणि क्रॅश कोर्सच्या दरम्यान म्हणजे बोर्ड नंतर माझे जवळ-जवळ 3 वेळा मी केमिस्ट्रीचं पुस्तक रिवाईज करून झालं होतं. म्हणजे एक पुस्तक तू 3 वेळा केलं हां, होतंस. 3 वेळा टेक्स्टबुक रिवाईज करून झालं होतं. ओके. तर माझा अजून एक प्रश्न आहे याच्याबद्दल तुला, की सेमी इंग्लिश मधून तुझं एज्युकेशन झालं. तर 10वी पर्यंतचा जो सिलेबस आहे आणि 11वी-12वीचा जो CET JEEचा सिलेबस आहे, ह्यामध्ये काय फरक जाणवला तुला? 11वी-12वीचा जो विज्ञान विषय आहे, तो जास्त तरी असं बेसिकच आहे. पण त्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, त्याचं पुढं ॲप्लिकेशन वगैरे व त्याच्यावर जास्त क्वेश्चन येतात. म्हणजे 10वी पर्यंतचा सिलेबस बेसिक लेव्हलचा आहे हं. आणि 11वी-12वीला ह्याच त्याचं गोष्टीचं ऍप्लिकेशन आहे. हां, पुढचा पार्ट. ओके. आणि फिजिक्ससाठी 50 क्वेश्चन जे असतात, त्या 50 मध्ये न्यूमरिकल किती असतात? न्यूमरिकल जवळपास मला वाटते 40 ते 45 असतील. हां. तर इतकं फास्ट म्हणजे 55 सेकंदाचा वेळ आपल्याला मिळतोय फक्त फिजिक्सचं न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. तर हा 55 सेकंदामध्ये तू एक क्वेश्चन सोडवण्याची जी अॅक्युरसी आली, याच्यासाठी प्रॅक्टिस किती केलास? फिजिक्ससाठी स्कोर बुस्टरमधील 2022 पर्यंतचे सगळे CETचे PYQ केले होते. तसंच शैलेश सर NCERT बुक नावाचा एक ॲप होता.
त्यातील जेईचे मागील वर्षाचे सगळे PYQ हे प्रत्येक धड्यावाले सेपरेट केले होते आणि त्याची रिव्हिजन पण चालू होती. ओके, म्हणजे फिजिक्सचा जेईचा स्टडी पण म्हणजे हा. जेईची पण पीवायक्यू सोडवल्यामुळं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वाढलं हा. आणि त्याच्यामुळं न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याची गती पण फास्ट झाली, म्हणजे स्पीड फास्ट होण्यासाठी तुला जेईची मदत झाली असं आपण म्हणू शकतो. तर जेईचा स्टडी तू जो केलास त्याचा तुला ह्याच्यामध्ये कितपत फायदा झाला? जसं आता तू फिजिक्सच्या बाबतीत सांगितलंस तसं मॅथ्सच्या बाबतीत पण काय फायदा झाला काय? मॅथ्स बाबतीत झाला, कारण मॅथ्समध्ये मग आपल्याला जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं सोपं पण जेईचे क्वेश्चन आता सीईटीची लेवल वाढलेली आहे, त्यामुळे जेईचे जे आपले 4-5 वर्षामागील इझी टू मॉडरेट लेवलचे मॅथ्सचे क्वेश्चन असाय ते PYQ येत आहे, ते रिपीट होत आहे. मग ते जेव्हा तुम्ही घेत होतास त्यावेळी ते क्वेश्चन आम्ही सॉल्व्ह करायचो आणि जेईचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला थिंकिंग लेवल थोडी हायर लागते, त्यामुळे तो थिंकिंग पॅटर्न सुरू होतो आणि त्यामुळे ते एक सवय पडून गेली आणि मग जसजशी जेईची क्वेश्चन सोडवत जाऊ तशी प्रॅक्टिस होत गेली. आणि क्रॅश कोर्स दरम्यान तुम्ही सांगितलेली एक स्ट्रॅटर्जी होती की RD शर्मामधून इंटिग्रेशन, वेक्टर, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह यातील क्वेश्चन करून गेलो होतो आणि बाकीचे जे मी क्वेश्चन पेपर सोडवलेले त्यातील काही क्वेश्चन आणि यामधील क्वेश्चन हे माझ्या शिफ्टला 3-4 तरी असे क्वेश्चन होते जे जसेच्या तसे पडले होते, त्यामुळे मला तिथं टाइम लागला नाही. मी 10 सेकंदात ते क्वेश्चन टिक केला आणि पुढे गेलो. म्हणजे जेईचे क्वेश्चन जे आपण सोडवले होतास म्हणजे तू जे आधी सोडवला होतास ते ऍज इट इज 3 ते 4 क्वेश्चन आले होते. तुझ्या शिफ्टला ऍज इट इज पडले होते, त्यामुळे ते सोडवण्याचा टाइम तुला लागलाच नाही, नाही. त्यामुळे मॅथ्सचा पेपर कव्हर व्हायला मदत झाली. एकंदरीत ह्या तुझ्या प्रवासामध्ये मास्टर्स गुरुकुलमचं योगदान किंवा मास्टर्स गुरुकुलमचा तुला काय फायदा झाला? तर मास्टर्स गुरुकुलमची निवासी बॅच सुरू झाली होती. तर बोर्ड नंतर मला जवळपास 50 दिवसाचा कालावधी मिळाला. तर मी घरी फक्त जेवायसाठी आणि झोपायसाठी जात होतो. बाकी सगळा वेळ मी गुरुकुलममध्येच असायचो अभ्यासाला. माझा 12 तासाचा स्टडी प्लॅन होता. त्यामध्ये रोज 1-3 तासाचा पेपर द्यायचो आणि बाकीचा वेळ त्या पेपरचं चेक झाल्यानंतर ॲनालायसिस, आपले राहिलेले जे टॉपिक आहेत त्यांची रिव्हिजन आणि वेगवेगळ्या पब्लिकेशनचे अजून डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आणि जेईचे पण मॉडरेट लेवलचे क्वेश्चन हे सोडवत होतो. ओके, म्हणजे जेईचा पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर तू पूर्णपणे ठरवलास की मला सीईटीवर फोकस करायचा आहे, का जेईचा तू सेकंड अटेम्प्ट साठी पण प्रयत्न करत होतास? नाही, जेईचा पहिला अटेम्प्ट झाला आणि माझा जेईचा पहिल्या अटेम्प्टचा स्कोर 88% आला. तो इतका आला नाही कारण माझी मॅथ्सची म्हणावी तितकी प्रॅक्टिस झाली नव्हती. मी फक्त फिजिक्सच्या ह्याच्यावर गेलो होतो आणि केमिस्ट्रीचं पण NCERT मधून थोडं मी करायला पाहिजे होतं, जे मी केलं नव्हतं. नंतर राहिला ऑप्शन सेकंड अटेम्प्टचा. सेकंड अटेम्प्टला पण 1-2 महिने कालावधी होता. त्यामध्ये जास्तीत जास्त करून प्रॅक्टिस करून मी एक 96% पण पोहोचलो आज. पण त्यातून आपलं महाराष्ट्रातील जर टॉपचं कॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी 99 सुद्धा लागते. मग त्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी मी म्हटलो सीईटीतून जास्त सीट घेतल्या जातात. मग त्यामुळे सीईटीवर पूर्ण फोकस करायला म्हणलं. म्हणजे तो तुझा टर्निंग पॉइंट होता असं आपण म्हणू शकतोय की हां. जानेवारी महिन्याचा जेईचा अटेम्प्ट झाल्यानंतर तू ठरवलंस की मला आता पूर्ण फोकस सीईटीला द्यायचा आहे. मग बोर्डची तयारी कशी केलास? बोर्डला तुला किती पर्सेंटेज पडले आणि बोर्डचा एकंदरीत अभ्यासामध्ये तुला काय डिफिकल्ट वाटलं? बोर्डचा अभ्यास म्हणजे फक्त इंग्लिश आणि मराठी आणि जिओलॉजी हे फक्त 3 वेगळे विषय होते. त्यासाठी फक्त मला एक 2-3 दिवस सेपरेटली अभ्यास करायला लागला. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे काय चालूच होतं 11वी-12वी. त्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होत्या आणि आम्ही टेक्स्टबुकवरले पण थेरी क्वेश्चन करत होतो. थेरी पेपर पण व्हायचे क्लासमध्ये. त्यामुळे पेपर रायटिंगची एवढी काही डिफिकल्टी नव्हती आणि शेवटी बोर्डच्या 1 दिवस आधी फक्त सगळे फॉर्म्युले केले, सगळे डेरिव्हेशन्स आणि थेअरीचे क्वेश्चन्स वाचून गेलो. ओके, म्हणजे ह्या बोर्डच्या मार्क्समध्ये म्हणजे बोर्डसाठी तुला जास्त एफर्ट्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससाठी घ्यावे लागले नाही. लागले नाही. बाकीच्या विषयाची तू तयारी करून तुला किती मार्क्स पडले बोर्ड्सला? 86% पडले. 86% मार्क्स पडले. त्यात मॅथ्सला किती होते? मॅथ्सला 91 होते. 91 मॅथ्सला होते. ओके, म्हणजे ग्रुपला तुला 80-85च्या वरतीच मार्क्स होते. हां.
मग बोर्डचं पेपर झाल्यानंतर जे 50 दिवसाचं जे मगाशी तू बोललास, 50 दिवसामध्ये तू सीईटीचा 12 तासाचा तुझा जो स्टडी प्लॅन होता, त्या 12 तासाच्या स्टडी प्लॅन मध्ये तू सांगितलास की 3 तास रोज एक पेपर द्यायचास आणि त्याचं अनालिसिस करून बाकीचे आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सोडवायचंस. तर एकूण किती पेपर तू दिलास? म्हणजे ह्या 50 दिवसामध्ये तू एकूण पेपर कुठल्या प्रकारचे दिलास आणि त्याचा अनालिसिस करून झाल्यानंतर त्याचा स्कोर तुझा कसा असायचा? तर सुरुवातीला पहिला जे 9 मार्चला आमचा जिओलॉजीचा पेपर संपला. त्याच्या आधी 2-3 दिवस आधी मी पूर्ण हे 50 दिवसाचा प्लॅन बनवला होता. रोजचं टाइम टेबल कसं असणार. 9 तारखेनंतर मग पहिले एक आठवडाभर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या 11वी-12वीचे सगळ्या धड्यांची सर्व सब्जेक्टची रिव्हिजन केली. ती रिव्हिजन झाल्यानंतर मग आपले 2023चे 10 पेपर सॉल्व्ह करून घेतले. त्यात सुरुवातीला स्कोर 120, 130 या दरम्यानच असायचा. त्यानंतर मग जसं ॲनालाइज करत गेलो, स्पीड वाढत गेली प्रश्न सोडवायची. पहिल्या 4-5 पेपरला इतकी स्पीड नव्हती, की पूर्ण सगळे क्वेश्चन जे येत होते ते राहत होते. नंतर सवय पडत प्रॅक्टिस होत जाईल, तशी स्पीड वाढली. परत ॲनालाइज करून वेगवेगळे क्वेश्चन बद्दल माहिती मिळाली आणि त्याचं ॲनालायझेशन केल्यामुळे नवीन अभ्यास करून आणि परत एकदा रिव्हिजन करून मग स्कोर 150 पर्यंत जायला लागला. पण नंतर वेगवेगळ्या पब्लिकेशनचे पेपर सुरू झाले. त्यांचे पेपर देताना थोडे डिफिकल्टी लेवल जास्त होती. मग त्यामध्ये जेईचे क्वेश्चन येत होते. त्यामुळे 150च्या वर स्कोर जात नव्हता. मग तुम्ही सांगितल्यास त्याप्रमाणे मी आर डी शर्मा, एच.सी. वर्मा हे रेफर केलं. त्यातील क्वेश्चन सॉल्व्ह केले, बघितले, समजून घेतले की कसे सोडवायचे. ते सोडवून त्याची परत एकदा मी सगळ्या धड्यांची परत एकदा रिव्हिजन चालूच होती माझी. ते झाल्यानंतर जेव्हा मी नंतर मग पुढचे पेपर आले, की पेपरमध्ये 160 प्लस कॉन्स्टंट स्कोर राहायचा. म्हणजे सगळ्यात शेवटला जसं आपण तू गेलास त्यावेळी तुझा स्कोर 200 मार्कांच्या पैकी 160 असायचा. त्यात फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क्स किती असायचे? 40च्या आसपास असायचे. काय जास्त असायचे? केमिस्ट्रीचे 45 प्लस असायचे. हां. फिजिक्सचे 40च्या आसपास असायचे. ओके. तर तुला काय वाटतंय की जो 2 वर्षाचा तो अभ्यास केलास, म्हणजे तुझं जर पहिल्यापासून आपण पाहिलं तर गोलच पहिला फिक्स नव्हतं. सीए करायचा तुझा विचार होता. मग तू सायन्स बाबतीत निगेटिव्ह होतास. मग सायन्सच्या बाबतीत तू माहिती घेतल्यानंतर पॉझिटिव्ह झालास आणि मग तू सुरू केलंस. जेईचा रिझल्ट न येण्यापाठीमागे हे एक कारण असू शकते काय, की सुरुवातीपासूनच जर जेईचा तू अटेम्प्ट केला असतास तर जेई पॉसिबल आहे काय? म्हणजे मी विचारताना असं विचारतोय तुला की सीबीएसईचा विद्यार्थी नाही आहेस तू, एक सेमी इंग्लिश माध्यमाचा एसएससी बोर्डचा विद्यार्थी आहेस. तर जेईचा पेपर सॉल्व्ह करणं म्हणजे जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स क्लिअर करणं हे एखाद्या मराठी माध्यमच्या किंवा सेमी इंग्लिश माध्यमच्या विद्यार्थ्याला शक्य आहे काय? शक्य आहे की. फक्त मी सुरुवातीला काय सीईटीवर फोकस दिला होता, की मला मनातून वाटत होतं की सीईटीच करायची. जी फक्त एक एक्स्ट्रा नॉलेज, एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी मी करत होतो. जेईचं जर करायला गेलं तर मग आपल्याला त्यामध्ये एनसीईआरटीचं केमिस्ट्री करायला पाहिजे. मॅथची भरपूर प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर या सगळ्या तुझ्या एकंदरीत प्रवासानंतर मला एक प्रश्न पडतोय. 2024ला महाराष्ट्रातील 3-3.5 लाख विद्यार्थ्यांपैकी तुझा 169वा रँक आला होता. तरी सीओईपी निवडण्याऐवजी तू आयसीटी का निवडलंस? तर सुरुवातीपासून माझं ड्रीम कॉलेज पण सीओईपीच होतं. पण माझी अजून इतकी ब्रँच डिसाईड झाली नव्हती. तर माझ्याकडे 3 ऑप्शन होते की सीएस घ्यायचं, इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं, काय केमिकल इंजिनिअरिंग घ्यायचं. तर सीएस घ्यायचं झालं तर मला कम्प्युटरमधील इतका नॉलेज नव्हतं आणि तितके माहिती पण नव्हती. आणि मला कॉम्प्युटरमध्ये पुढील त्यातील जॉब यामध्ये इतका इंटरेस्टसुद्धा कमीच होता आणि कोरमध्ये मला जास्त इंटरेस्ट होता. आणि केमिकल इंजिनिअर ही एक वास्ट ब्रँच आहे, ज्यातील आपण ॲप्लिकेशन भरपूर आहेत. आणि तसंच ICT-मधून केमिकल इंजिनिअरिंग केलं तर ते आपल्याला रिसर्चसाठी एक पक्का बेस मिळतो. त्यामुळे फर्दर स्टडीजसाठी पण भरपूर उपयोगाचं पडतं ICT-मधून केमिकल इंजिनिअरिंग. आणि केमिकल इंजिनिअरिंगमधून आपल्याला गव्हर्नमेंट PSUs, वेगवेगळ्या मोठ्या कंपनीजमध्ये जॉब मिळतो आणि त्यासाठी आणि केमिकल इंजिनिअरिंगसाठी मुलं ही भरपूर कमी आहेत. ओके, म्हणजे कॉलेजेस कमी असल्यामुळं संख्याच कमी आहे मुलांची. आता आयसीटी मध्ये रिसेंट थोडं त्याच्याबद्दल विचारतो.
आता सध्या कितीचं पॅकेज मुलांना ICT मधून मिळतंय PSU कंपनीमध्ये? आता सध्या 9 जण BPCL मध्ये प्लेस झाले. म्हणजे भारत पेट्रोलियम मध्ये. भारत पेट्रोलियम. त्या सर्वांना 20.3 लाखाचं पर ॲन्युअल पॅकेज लागून गेलं आणि ॲव्हरेज पॅकेज हे 12-13 लाख पर ॲनम मिळून जातं. आणि 100% प्लेसमेंट होते. 100% प्लेसमेंट म्हणजे पहिले एक 20-30 मुलं ही अब्रॉड जातात. बाहेरच जातात बाहेर फर्दर स्टडीजसाठी. फर्दर स्टडीजसाठी आणि रिसर्चसाठी बाहेर जातात आणि जे काही राहिलेले आहेत त्यांना वेगवेगळ्या कंपनीमध्ये डिझायनिंग, मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉब लागून जातो. ओके. मग तुझा पुढचा प्लॅन काय आहे? की तू जॉब करणार आहेस का परत पुढं फर्दर स्टडीजसाठी बाहेर जाणार आहेस? सध्या तरी अजून काय तसं ठरलं नाही. पण बघूया पुढे 3rd इयरमध्ये विचार करणार आहे. गेट द्यायची का प्लेसमेंटसाठी बसायचं का पुढे फर्दर स्टडीजसाठी बसायचं. ओके. म्हणजे 3rd इयर नंतर तू डिसाईड करशील की तुला म्हणजे अजून IIT मुंबईमध्ये पण जाण्याचं तुझं ड्रीम पूर्ण होऊ शकते गेटच्या एक्झाम मधून, हां. किंवा तुला जॉब जर चांगल्या पगाराचा जॉब मिळाला तर तोही तू पूर्ण करू शकशील. तर शेवटी येऊया आपण. तुझा जो प्रवास होता तो सर्वांनाच इन्स्पायरिंग आहे. कारण की 10वीला कोरोनाची बॅच होती. हां. कोरोनाच्या बॅचमध्ये तेवढे इफेक्टिव्ह शिक्षण पण झाले नाही. कोणतंही फाउंडेशन मिळालेलं नाही तुला कुठलंही. म्हणजे जेईचं फाउंडेशन वगैरे त्याचा कुणीही गायडन्स पण मिळाला नाही तुला. आणि असं असताना एका सेमी माध्यमातून ICT पर्यंतचा प्रवास म्हणजे महाराष्ट्रात 169 येणं हा सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग आहे. कारण की आपल्या आजूबाजूला बरेच मराठी माध्यमाची, सेमी माध्यमाची मुलं असतात. त्यांना CBSEच्या मुलांच्या बरोबर त्यांची डायरेक्ट स्पर्धा असते. तर तू आता जी 2026ला CETची परीक्षा होणार आहे, तेथील मुलांना तू काय संदेश देऊ इच्छितोस, की कशा प्रकारे त्यांनी करावं? तर त्यांना तरी आता त्यांचा जर बेस पक्का असेल, तर त्यांनी आता मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि क्वेश्चन पेपर फुल लेंथ क्वेश्चन पेपर द्यायचे. जितके जास्त होतील तितके चांगले आणि ते ॲनलाईज करताना मागील सर्व धड्यांची रिव्हिजन पर वीक ठेवावी लागणार. परत एक्स्ट्राचे जर जेईचे PYQ करायचे असतील तर ते केले पाहिजेत. हा एक्स्ट्रॉर्डिनरी रिझल्ट आणण्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे 95% आसपास, म्हणजे तुला जवळपास मला वाटतं 176 मार्क्स होते 200 पैकी. तर CETचा जो रिझल्ट आहे तो जवळपास 200 पैकी 100 मार्क्स जरी पडले तरी 95% वरती मार्क्स पडतात. आणि 96-97% गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे महाराष्ट्रातलं 10-12 नंबरचं कॉलेज मिळायला काही अडचण नाही. परंतु ह्याच्यासाठी पण एफर्ट्स आहेत. 100 ते 110 मार्क्स पाडण्यासाठी पण एफर्ट्स आहेत. तर त्या ॲव्हरेज मुलांसाठी तू जसं म्हणलास की ह्या 50 दिवसाच्या शेड्यूलमध्ये त्यांनी पेपर सॉल्व्ह करायला पाहिजेत. पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे आणि पिरियॉडिक रिव्हिजन पण करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्यांनाही नक्कीच यश मिळायला काही अडचण होणार नाही. तर धन्यवाद. तर सर्वांना मला हे सांगायचं आहे की 2026ची CETची एक्झाम काही महिन्यानंतर येणार आहे. यावर्षी 2 अटेम्प्टमध्ये CETची एक्झाम असणार आहे. तर जसं उमेशनं सांगितलं की PYQ सोडवणं गरजेचं आहे आणि PYQना समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारची आपली थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप होणं गरजेचं आहे. तर मास्टर्स गुरुकुलमचं ऑफलाईन सेंटर जसं आहे त्याच पद्धतीनं मास्टर्स गुरुकुलममध्ये ऑनलाईन लेक्चर्स ही घेतले जातात YouTubeच्या माध्यमातून. ज्याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट क्रॅश कोर्स घेतोय, की ज्याच्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे टॉपिक्सचे 2025चे PYQ सोडवून घेणार आहे. म्हणजे 2025ला जे पडलेले PYQs आहेत त्याची एक सिरीज आपण घेतोय. तर तुम्ही त्याला एनरोल करू शकताय. एनरोल करणं म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि आमची मदत तुम्हाला नक्कीच होईल ह्या एकंदरीत तुमच्या 2026च्या CETच्या प्रवासामध्ये. आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि असंच आपले अजून काही विद्यार्थी आहेत त्यांचं एक्सपिरियन्स तुमच्याशी आम्ही शेअर करत राहू. मग JEEमध्ये 95 फिजिक्समध्ये 98 पडलेला विद्यार्थी आहे जो COEP मध्ये आहे आणि मर्चंट नेव्हीमध्ये पण एकाचं सिलेक्शन झालेलं आहे. असे 2 गोष्टी घेऊन तुम्हाला अजून इन्स्पायर, मोटिवेट करण्याचा आपला प्रयत्न चालू राहील. धन्यवाद.